नमस्कार मित्रांनो, मी रितेश गुरवाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आवाज थोडा मला वेगळा वाटतोय कारण तब्येत डाऊन आहे थोडी. तर आजचा खास व्हिडिओ असा आहे की आम्ही आता मोदक बनवतोय. मी म्हणजे ताई बनवते, तर त्याचा एक व्हिडिओ बनवतोय. उकडीचे मोदक जे आपल्याकडे गावाला गणपतीमध्ये वगैरे स्पेशल डिश जी असते ते मोदक. तर आजची ती रेसिपीचा व्हिडिओ असेल. हे खोबरं आहे, गूळ आणि वेलचीची पावडर. खोबरं काय भाजतं ना, अगोदर खोबरं वगैरे भाजून घेईल, त्यानंतर गूळ टाकायचा. त्यामध्येच मग गूळ टाकेल. गूळ बघू शकता बारीक करून घेतलाय. हे पूर्ण लाल होईपर्यंत पूर्ण त्याला करायचं आहे, त्यामुळे वेळ लागेल थोडा. आता गूळ वगैरे टाकेल. एक नारळ खोबरे आणि 1/2 किलोपेक्षा थोडासा कमी गूळ. पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये. सुकल जातो पाणी.
हे बघू त्याला पाणी सुटलंय कारण ते ओलं खोबरं वगैरे होतं ना त्यामुळे. गुळ वितळला. आणि गुळ वितळला ते पूर्ण थोडं सुकेल पाणी त्यात जायचं ते आटेल त्यानंतर मग पुढची प्रोसेस. मिरची आता वेलचीची पावडर टाकलाय. थंड व्हायला ठेवलंय. थंड झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आपली पुढे. पाणी घेतलंय त्यामध्ये तेल टाकलंय थोडं आणि नंतर मीठ थोडं मीठ टाकलंय. उकळल्यानंतर मग रवा टाकायचा त्यामध्ये. याच्यामध्ये रवा घेतलाय. हे उकळल्यानंतर मग त्यामध्ये टाकायचं आहे. वेळ लागेल. गट्टे होतात म्हणजे मिक्स करतात. त्यासाठी ढवळत राहायचं. घट्ट नाही, गट्टे गट्टे होतात. नाही ढवळले गट्टे गट्टे होतात. थंड व्हायला द्यायचं थोडा. हा रवा होता तो थंड झाल्यानंतर आपला मळायचा आहे. जसं आपण पीठ मळतो चपातीचं वगैरे तसं त्याला मळायचं आहे. कशाने? गाडीवरून. मोदक. निकला मोदक पाहिजे ना. भावाची लाडकी. हा तोच रवा आहे. त्याच्याशी गोळे वगैरे करून
मित्रांनो हे बघू शकता रेडी झालेत आणि ही चाळण आहे, चाळणच्या मध्ये ठेवलेत सर्व. टोपामध्ये गरम पाणी व्हायला ठेवलं आहे आणि त्याला गरम झालेलं पाणी किंवा ही चाळण ह्याच्यावरती ठेवायची. त्या पाण्याच्या वाफेने मोदक उकडतात, म्हणून यांना उकडीचे मोदक बोलतात. पाणी गरम होऊ दे, त्यानंतर मग पुढे जाऊ. त्या पाण्याला आता कड आलाय, त्यामुळे याच्यावरती ठेवलेत 5 मिनिटं ना. 5 मिनिटं ठेवायचेत, नंतर मग काढू आपण. हे आता वरतून उतरवलेत आणि आता थंड व्हायला ठेवलेत थोडा वेळ. वाफा येत आहेत खूप. मित्रांनो आपले मोदक वगैरे करून झालेत. आता कसे झालेत ते आता एकदा टेस्ट करून बघू, त्यानंतर आपला व्हिडिओ सुद्धा संपवायचा आहे. व्हिडिओचा शेवट मी आज करतोय, म्हणजे काल व्हिडिओ शूट केला होता पण आज करतोय, आज ऑफिसमध्ये आल्यानंतर. मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ मी रेसिपीचा जो होता तो इथेच संपवतोय. अशाच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण भेटू नवीन व्हिडिओसोबत. चला.